नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेवयांचा उपमा किंवा शेवयांचं उपीट। चला मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेवया, ज्या पांढऱ्या कलरच्या आहेत, रोस्टेड नाही आहेत, मीडियम आकाराचे 2 कांदे, टोमॅटो, हिरवे वाटाणे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, उडीद डाळ, गाजर माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी घेतले। तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। चवीपुरतं मीठ आणि तडक्यासाठी जिरे, मोहरी आणि हळद ऑप्शनल आहे, आणि हिंग। कांदा, टोमॅटो, मिरची आणि गाजर मी कट करून घेतला। आता आपण फोडणीची तयारी करू। पहिल्यांदा एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवू। एक ग्लास पाणी गरम करत ठेवते। आता या पॅन मध्ये शेवया भाजून घेते। तेल न घालता शेवया भाजून घ्यायचे। शेवयांचा रंग हलकासा बदलेपर्यंत मंद आचेवरती मी शेवया भाजून घेते। आता त्याच पॅनमध्ये फोडणीसाठी मी 1 टेबलस्पून तेल घेतले। तेल गरम झाल्यावरती उडदाची डाळ टाकली आहे। डाळीचा रंग हलका चेंज झाल्यावरती मोहरी आणि जिरे घातले, थोडासा हिंग आणि कढीपत्ता। आता मी फोडणीमध्ये मिरच्या आणि कांदा घालते। कांदा मऊ होईपर्यंत मी हे परतून घेते। आता कांदा थोडा मऊ झालाय। आता मी यामध्ये वाटाणे टाकते। वाटाण्यांना पण मी तेलामध्ये थोडं भाजून घेणार आहे। आणि आता गाजर टाकते। आता यामध्ये मी टोमॅटो टाकते। थोडंसं मीठ टाकते। फोडणी तयार आहे। आता मी शेवया टाकते। शेवयांना मी तेलामध्ये परतून घेणार आहे थोडा वेळ, त्या लालसर होईपर्यंत, जेणेकरून उपमा सुटसुटीत होईल, चिकट होणार नाही। शेवया छान भाजलेत। आता यामध्ये गरम पाणी टाकू। मगाशी आपण पाणी ठेवलं होतं गरम करत, ते उकळलंय। आता पण यामध्ये ॲड करू। सांभाळून, पाणी गरम आहे आणि हे सुद्धा गरम आहे। मगाशी फोडणीमध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं। आताही थोडं चवीपुरतं मीठ ॲड करते। आणि आता आपण याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आता इथे गॅसची फ्लेम कमी होती आणि हा आता आपला उपमा तयार झालेला आहे। 95% शिजवला आणि 5% तो वाफेवरती शिजेल। शेवया पूर्ण शिजेपर्यंत गॅस चालू ठेवायचा नाही आहे, त्याच्या आधीच बंद करायचं आहे। आता मी याला 5 मिनटं सेट होण्यासाठी ठेवते। वरती कोथिंबीर पेरली आणि आपला उपमा रेडी आहे। शेवयांचा उपमा तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।